नमस्कार फ्रेंड्स, एकदाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, तुम्हाला माहितीच आहे आजकालच्या मुलांना कोरियन फूड खूपच जास्त अशा पद्धतीने आवडतं आणि माझ्या मुलीला देखील कोरियन फूड खूप आवडतं. एकच नाही तर अनेक असे पदार्थ आहेत ते तिला आवडतात आणि त्यामध्येच जे फेवरेट आहे ते म्हणजे रामेन. आणि तिने आज रामेन नूडल्स आणले होते. खूपच छान आणि टेस्टी अशा पद्धतीने तिने रामेन नूडल्स बनवलेले आहेत. अगदी इन्स्टंट असे बनलेले आहेत आणि खूपच छान आणि टेस्टी झालेले आहेत. आणि रामेन नूडल्स हे खाण्यासाठी खूपच स्पायसी असतात. त्यासाठी आपल्याला जर स्पायसीनेस कमी करायचा असेल त्यासाठी देखील मी तुम्हाला आयडिया देणार आहे, जेणेकरून जे नूडल्स आहेत ते तुम्हाला तिखट लागणार नाही आणि खूपच छान आणि टेस्टी अशा पद्धतीने तुम्ही रामेन बनवू शकाल. तर फ्रेंड्स, रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात. तर फ्रेंड्स, आम्ही मार्केटमधून रामेनचे पॅकेट्स आणलेले होते. कोरियन रामेन पॅकेट्स आणलेले आहेत. खूपच स्पायसी आहेत हे. तर हे आज आपण बनवायचे आहेत. तर फ्रेंड्स, मार्केटमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कोरियन रामेन पॅकेट्स नूडल्सचे तुम्हाला भेटतील आणि त्यामधीलच मी एक कोरियन नूडल्सचं पॅकेट आणलेलं आहे, रामेनचं पॅकेट आणलेलं आहे. तर ते आपण ओपन केलेलं आहे. तर आपण एक कढई घेतलेली आहे. त्या कढईमध्ये आपण जे नूडल्स आहेत ते ॲड केलेले आहे. त्या नूडल्ससोबत आपल्याला एक मसाल्याचं पॅकेट भेटतं आणि त्यामध्ये आपल्याला स्पायसी ऑइल भेटतं. तर हे सर्व आपण नंतर ॲड करणार आहोत. आता फर्स्ट आपण ते कढईमध्ये नूडल्स घेतलेले आहेत. त्या नूडल्समध्ये आपण पाणी ॲड करायचं आहे. तर आपण गॅस चालूच केला नव्हता माझ्या मुलीने, तर आपण गॅस चालू करून घेतलेला आहे. आता आपण त्याच्यावरती झाकण लावून ठेवणार आहोत, जेणेकरून जे नूडल्स आहेत ते चांगल्या प्रकारे शिजले जातील. नूडल्स शिजण्यासाठी फारसा असा काळ लागणार नाही आहे. तर माझ्या मुलीने एक बाउल घेतलेला आहे आणि ज्या पॅकेटमध्ये रामेनच्या पॅकेटमध्ये आपल्याला 2 पॅकेट्स भेटलेले होते. एकामध्ये पावडर आणि एकामध्ये तेल आहे. पावडर म्हणजे तिखट जी पावडर असते, स्पायसी मसाला जो आहे तो त्यामध्ये आहे आणि एका पॅकेटमध्ये ऑइल आहे. तर हे दोन्ही देखील आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. नंतर तिने हे सर्व काढून घेतल्यानंतर सर्व एकत्र करून घेतलेला आहे. तर हा मसाला जो आहे तुम्हाला थोडाफार कमी घ्यायचा आहे तर तुम्ही घेऊ शकता, कारण रामेनचा जो मसाला आहे तो खूपच स्पायसी असतो. तर स्पायसीनेस कमी करण्यासाठी देखील मी तुम्हाला आयडिया देणार आहे. तर यामध्ये बघू शकता की आपले नूडल्स खूप छान प्रकारे पाण्यामध्ये शिजत आलेले आहेत आणि शिजले देखील आहेत खूप छान प्रकारे. तर ते आपण एकत्र मिक्स करून घेतलेले आहे. नंतर जे नूडल्स आहेत ते आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे आणि यामधील जे पाणी आहे ते आपण सेपरेट करायचे आहे. म्हणूनच मी एक बाउल घेतलेला आहे. त्या बाउलमध्ये आपण ते काढून घेणार आहोत. तर तुम्हाला नूडल्समध्ये, रामेनमध्ये जर तुम्हाला तिखटपणा, स्पायसीनेस कमी करायचा असेल तर तुम्ही थंड दूध त्यासोबत पिऊ शकता किंवा दूध तुम्ही या नूडल्समध्ये ॲड करू शकता, जेणेकरून स्पायसीनेस आहे तो थोडासा कमी होईल आणि नूडल्स आहेत त्याची टेस्ट देखील खूप छान आणि टेस्टी लागते दुधामुळे देखील. तर स्पायसीनेस कमी करण्यासाठी तुम्ही दूध ॲड करू शकता त्यामध्ये. तर आपला मसाला रेडी आहे, खूप छान मिक्स झालेला आहे. थोडंफार अजून एक घरातलं तिने 1 चम्मच तेल ॲड केलेलं आहे त्यामध्ये आणि मिक्स करून झाल्यानंतर नूडल्सवरती ते ॲड केलेला आहे, जो मसाला आपण बनवला होता तो. तर सर्व मसाला तिने ॲड केलेला आहे. यामध्ये दूध तिने यूज केलेले नाही आहे. तर माझ्या मुलीला स्पायसी नूडल्स खायचे होते, स्पायसी रामेन खायचे होते, म्हणूनच तिने दूध यामध्ये यूज केलेलं नाही आहे. मसाला ॲड करून झाल्यानंतर नूडल्सला सर्व पद्धतीने मसाला लागण्यासाठी आपण ते एकत्र करून घ्यायचे आहे. तर खूप छान आणि सुंदर असा कलर आलेला दिसेल तुम्हाला आणि नूडल्स देखील खूपच टेस्टी लागतात. तर मी देखील फर्स्ट टाइम हे ट्राय केलेलं आहे
आणि खूप छानपैकी मसाला आपला लागला गेलेला आहे आणि हा मसाला खूपच स्पायसी आहे. जर लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही त्यामध्ये दूध ॲड करून देऊ शकता. तर यासाठी तुम्ही थंड जे दूध आहे फ्रीजमधलं ते देखील तुम्ही नूडल्ससोबत पिण्यासाठी देऊ शकता, जेणेकरून आपल्याला स्पायसीनेस कमी लागेल. तर खूप छान आणि टेस्टी अशा पद्धतीने आपल्याला दिसत आहेत. तर मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यावरती चीज ॲड करायचं आहे. तर घरामध्ये चीज अवेलेबल नव्हतं, तर माझ्याकडे एक क्यूब होतं फ्रीजमध्ये. तो क्यूब तिने घेतलेला आहे आणि तो किसून त्यामध्ये ॲड केलेला आहे. तर इन्स्टंट अशा पद्धतीने आपण रामेन बनवलेलं आहे. खूपच छान आणि खूपच टेस्टी. तर यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही व्हेजिटेबल्स देखील ॲड करू शकता. व्हेजिटेबल्स किंवा एग. तर आम्ही बाहेर गेलो होतो त्या कारणाने झटपट अशा पद्धतीने रामेन बनवलेला आहे आणि खूप असा वेळ झालेला होता, सर्वांना भूक लागली होती. तर दोघींनी मुलींनी मिळून हे सर्व बनवलेलं आहे. तर आपले झटपट अशा पद्धतीने कोरियन रामेन तयार झालेलं आहे. इन्स्टंट बनवलेले आहेत. तर फ्रेंड्स, रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय.